आता पंचनामा कशाचा? 2.5 वर्ष महापालिकेवर प्रशासकांची सत्ता आहे आणि त्यातला पंचनामा करा म्हणतात. निश्चित करा, आमची काही हरकत नाही, परंतु पंचनामा करत असताना त्यांच्या ताब्यात 15 वर्ष सत्ता होती महापालिकेची, त्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे ही मागणी मी आज या ठिकाणी करतो. करा पंचनामा तुम्ही बेलाशे. मी जी सांगितली कामं ती आम्ही या कोल्हापूरला केलेले आहेत, दिलेले आहेत, निधी आलेला आहे, अजून येत आहे. क्रीडांगण होणार आहे, स्टेडियम होणार आहे, अनेक गोष्टी होणार आहेत. मी 15 वर्षामध्ये काय 10 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं काय काय दिलं ते सांगितलं. माजी पालकमंत्र्यांनी मात्र जाहीरपणानं सांगावं त्यांनी कोल्हापूरसाठी एक काम केलं असेल तर सांग. एक काम ते भरीव करू शकले नाहीत. हा 2 उपकार आपल्यावर त्यांनी निश्चित केलेले आहेत. एक थेट पाईपलाईन आणि दुसरा IRBचा टोल. आता त्याच्या खोलात मी जात नाही, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण या कोल्हापूरला अडचणीत आणण्याचं पाप त्यांनी केलेलं हे सगळी कोल्हापूरची सुज्ञ जनता जाणते. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेले घोटाळे, त्यांनी केलेले भ्रष्टाचार, त्यांनी केलेला कोल्हापूरवरचा अन्याय, या सगळ्याचा बदला घेण्याची संधी या निवडणुकीमध्ये आहे. देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळत असताना सन्माननीय पंतप्रधानांनी 2047 साली हा देश महासत्ता म्हणून नावावर रूपाला आला पाहिजे अशी एक प्रकारची एक शपथ घेतलेली आहे. त्यासाठी आपण काम करत आहोत. देशामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत, राज्यामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक विकासाची कामं सुरू आहेत. कोल्हापूरचं विमानतळ पाहावं, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन पाहावं, कोल्हापूरचा रंकाळा पाहावा. अहो ज्यांनी नुसत्या थापा मारल्या की कन्व्हेन्शन सेंटर आणतो गेले 30-35 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी कन्व्हेन्शन सेंटर आलं नाही, तर ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 300 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या कोल्हापूरसाठी मंजूर केलं. देशाचे पंतप्रधान 16 तास काम करतात. आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ही सर्व मंडळी जास्तीत जास्त वेळ हे सामान्य जनतेच्या हितासाठी सरकार म्हणून देतात. ही सर्व मंडळी एवढा वेळ देतात. आपणही कार्यकर्ता म्हणून या 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळ, 10 तासापेक्षा जास्त वेळ हा आपण मतदारांपर्यंत घरोघरी जाण्यासाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनो, आपण लोकांपर्यंत जाऊन प्रत्येक योजना ही सरकारने का केली? केंद्रातल्या सरकारने गरिबी हटाओ याचा फक्त नारा दिला नाही. 25 कोटीपेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. प्रत्येक गरीब की जो कधीही उपाशी झोपू नये म्हणून 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे की या सगळ्यांना मोफत धान्य देण्याचं काम सुद्धा केंद्रातलं सरकार करत आहे. प्रत्येक गरीब त्याचा इलाज मोफत झाला पाहिजे म्हणून आयुष्यमान कार्ड हे देऊन त्यांचा इलाज 5 लाख रुपयापर्यंतच्या इलाजाची व्यवस्था जर कोणी केली असेल तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातलं असणारं महायुतीचं सरकार यांनी केलं. या अशा अनेक प्रत्येक योजना या केंद्र आणि राज्याच्या पुरस्कृत असणाऱ्या योजना, या योजना महायुतीच्याच माध्यमातून झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाताना फक्त घराच्या बाहेरून आपण त्यांच्याशी चर्चा करू नका. 5 मिनिटं बसून तिथल्या असणाऱ्या मतदाराला आपल्याला समजून सांगायचं आहे की बाबा रे, महायुतीला मतदान हे एखाद्या भागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही, हे नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही आहे. तुमच्या आमचं सर्वांचं येणाऱ्या काळातील पुढच्या पिढीचं भविष्य जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उज्ज्वल करायचं असेल, गतिमान करायचं असेल, इथल्या असणाऱ्या प्रत्येक समस्यांना जर तुम्हाला उत्तर काही असेल तर ते उत्तर म्हणजे महायुती आहे हे आपण सर्वांनी सांगितलं.